आजचं टार्गेट तसं खूप मोठं होतं. 2 ब्लाउज शिवून कंप्लीट करायचे असं मी ठरवलं होतं. काल तर मूग काही भिजले नाही त्यामुळे नाश्त्याला बनवणं झालंच नाही. आज मस्तपैकी भिजलेत त्यामुळे म्हटलं चला याचे घावण बनवायला घेऊया. मुगामध्येच मिरची, लसूण या गोष्टी घालून मी वाटून घेत असते आणि हे मी बनवतीये तोपर्यंत बाहेर या माईलेकींचा चपात्या बनवण्याचं काम चाललं होतं. मस्त चुलीवरती त्यांनी चपात्या बनवल्या होत्या. ओल्या नारळाची चटणी मी बनवून घेतली आणि गरमागरम घावण ना सगळ्यांना नाश्त्याला दिले. आज त्यांनी मला सांगितलं होतं आमरस पण बनवून घे. आता आमरस बनवताना या ड्रेसची माझ्या सगळी वाट लागली आणि ज्या दिवशी घरी आमरस असतो ना या पोराची सारखी रडारड सुरू असते. पहिली वाटी त्याला द्यावी लागते तेव्हाच तो शांत होतो. उद्या मला आपल्याकडच्या साडी कलेक्शनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्यापैकीच एका साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तो शिवायला बसलेच होते तोपर्यंत अहो म्हणाले की चल बँकेमध्ये काम आहे तिकडे आपल्याला जायचं. आवरायला घेतलंच होतं तर समोर हे पार्सल दिसलं म्हटलं हे पण ओपन करून बघूया. तर यामध्ये मी एक सँडल मागवला होता. एकावर एक सगळ्या बॅगमध्ये पॅक होता पण जेव्हा हातात आला ना मी इतकी खुश कारण क्वालिटी खूप सुंदर आहे याची. मला ना एक साईज छोटी होतीये पण मला ही चप्पल खूप जास्त आवडली आहे. आमचं काम आतमध्ये सुरू होतं आणि बाहेर येऊन बघते तर इकडे थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता. आज ना खूप सुंदर वातावरण झालं होतं आणि हे जे झाड आहे ना हे मला खूप जास्त आवडतं. पण असं म्हणतात याला फळं लागली की पक्षी त्रास देतात. कोणाकडे असेल तर मला कमेंट करून सांगा. उद्याच्या नाश्त्याची तयारी सुद्धा मी करायला घेतली आणि अशी गरमागरम जिलेबी समोर दिसली की तोंडाला पाणी सुटते की नाही त्यामुळे ते सुद्धा सोबत आम्ही घेऊन घरी आलो. आता घरी येऊन बघते तर माझ्या नंदांनी बघा भाजीची भाताची सगळी तयारी करून ठेवली होती. मी फक्त फोडणी दिली आणि बसले माझ्या कामाला. आता आज मी ठरवलं होतं की 2 ब्लाऊज शिवून कंप्लीट करायचे पण ते माझ्याच्याने काही झालं नाही. हा एक शिवला आणि हा ब्लाऊज ना इतका सुंदर आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.